राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. मंडळी, भरपूर जणांचं सकाळी उठल्या उठल्या पोट दुखत असतं आणि भरपूर दादांनी कमेंट केल्या, दादा काहीतरी उपाय सांगा, सकाळी आमचं पोटच साफ होत नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटदुखीसाठी आणि पोट साफ होण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती काढा बनवून दाखवणार आहे. हा काढा आपल्याला 3 दिवस प्यायचा आहे. 3 दिवसाच्या नंतर तुमचं पोट संपूर्ण असं मोकळं होणार आहे आणि तुमची पोटदुखीची समस्या देखील दूर होणार आहे. मंडळी, काढा एका व्यक्तीसाठी बनवायचा आहे आपल्याला. मी एका व्यक्तीचं तुम्हाला प्रमाण सांगतो. हा आहे कढीपत्ता. कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यानंतर घ्यायचा आहे अद्रकचा छोटासा तुकडा आणि हळकुंड. वल्ल हळकुंड घ्या, वाळलेला हळकुंड घ्या, म्हणजेच ही हळद आहे. जेव्हा आपलं पोट खराब होतं ना, तेव्हा आपलं तोंड देखील येत असतं आणि आपल्या पोटापासूनच सर्व आजार हे उद्भवत असतात. मंडळी, तुम्ही जर तुमचं पोट व्यवस्थित ठेवलं ना, तुम्हाला कुठल्याच आजाराला बळी पडावा लागणार नाही. त्यासाठी मंडळी, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या हळदीमध्ये ना कर्क्युमिन नावाचा घटक आहे. तर हा घटक काय करतो, आपल्याला जी सांधेदुखी असते, सांधीवात असतो, सांध्याला आलेली सूज असते, आपलं शरीर बळकट ठेवण्याचं काम ही हळद करत असते. ह्या कढीपत्त्यामुळं, अद्रकमुळं आणि हळदीमुळं काय होतं, याच्यामध्ये ना मेटाबॉलिझम घटक आहे. हा घटक काय करतो, आपलं वजन नियंत्रणामध्ये ठेवतो आणि आपल्या शरीरावर आलेली कुठलीही चरबी असू द्या, ह्या साईडने आलेली चरबी असते, ह्या साईडने आलेली चरबी असते आणि पोटावर आहे ना प्रचंड अशी चरबी असते, ती चरबी अजिबात वाढू देत नाही हा आयुर्वेदिक काढा. कढीपत्त्यामुळे तुमची केस गळती थांबणार आहे, केसामध्ये जो कोंडा आहे तो सुद्धा मुळापासून दूर होणार आहे आणि हळदीमुळे काय होतं, कुठलाही आजार आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही. जसं की आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला ताप, सर्दी, कफ, खोकला हा प्रचंड येत असतो. पण तुम्ही जर ह्या 3 वस्तूचा जर आयुर्वेदिक काढा बनवला ना, पावसाळ्यामध्ये देखील, हिवाळ्यामध्ये देखील तुम्हाला कफ, सर्दी, खोकला होणार नाही. ह्या काढ्यामुळे तुमचा चहा देखील सुटणार आहे. मंडळी, ह्या काढ्याचं सेवन फक्त सकाळी सकाळी उठल्या उठल्या करा. तोंड धुवायचं आणि हा काढा पिऊन घ्यायचा आहे. मंडळी, ह्या कढीपत्त्यामुळं आणि ह्या हळदीमुळं तुमच्या रक्तातील साखर कधीच वाढणार नाही. तुमच्या रक्तातील इन्शुलिनची पातळी टिकून राहणार आहे ह्या 2 घटकामुळं. आणि जी तुमची साखर वाढत असते, तुम्हाला डायबिटीज जर असेल तर डायबिटीजमध्ये हा काढा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला जर डायबिटीजच्या गोळ्या चालू असतील तरी तुम्ही या काढ्याचं सेवन करू शकता आणि ह्या काढ्यामुळं आपलं रक्त देखील शुद्ध होत असतं. मंडळी, काढा बनवण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घेऊ आणि हेच पाणी आपल्याला उकळून उकळून अर्धा ग्लास बनवायचं आहे. एका व्यक्तीसाठी तुम्ही एवढे पानं घ्यायचे आहे, 1 काडी. हे बघा, हे असे पानं टाकून घेऊ आपण पाण्यामध्ये. कढीपत्ता तुमच्या पोटासाठी खूप आयुर्वेदिक मानला जातो. आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याचे खूप असे लाखमोलाचे वैशिष्ट्य आहेत. पोटाच्या सर्व समस्येवर रामबाण आहे हा कढीपत्ता. आणि ह्याच काढ्यामध्ये जेव्हा हळद पडते ना, तर ह्या काढ्याचा पावर दुप्पट असा वाढतो. आता ही हळद आणि हा अद्रकचा तुकडा, एका व्यक्तीसाठी हळदीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हा अद्रकचा तुकडा बघू शकता, याच्यातून आपल्याला एका व्यक्तीसाठी छोटासा तुकडा घ्यायचा आहे अद्रकचा. हे बघा, असा एवढा एक तुकडा घ्यायचा आहे आणि हे आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगला असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही काय करा, तुमच्याकडे जर हळकुंड नसेल ना, तर तुम्ही अर्धा चमचा हळद पावडर टाका या काढ्यामध्ये. हे बघा, अशी टाकून घेतली. मंडळी, हे आयुर्वेदिक उपाय खूप सोपे असतात, पण हे आयुर्वेदिक उपाय आपण करतच नाही. आता भरपूर ताई आहेत, दादा आहेत, पोट साफ होण्यासाठी सकाळी सकाळी औषध घेतात, गोळ्या औषध घेतात, पण तरी देखील त्यांचं पोट स्वच्छ होत नाही, पोट साफ होत नाही, त्यांची पोटदुखी देखील दूर होत नाही. आणि मी बघत आहे हॉस्पिटलमध्ये रांगाच रांगा लागलेल्या आहेत पोट साफ होण्यासाठी आणि पोटदुखी बंद होण्यासाठी. मंडळी, चूल चांगली पिटली, आपण पातेलं ठेवून घेऊया. मंडळी, काही काही व्यक्तींचं पोट खूप खराब असतं, त्या व्यक्तींना जर 3 दिवसात फरक पडला नाही ना, तुम्ही हा काढा 5 दिवस घेऊ शकता. ह्या काढ्याचं सेवन तुम्ही कंटिन्यू जरी चालू ठेवला ना, तरी देखील काय अडचण नाही. छान असा आपला काढा उकळत आहे. मंडळी, तुम्ही तुमच्या पोटाच्या समस्याला जर कंटाळलेले असाल ना, तर तुम्ही हा काढा नक्कीच बनवा. तुमचा दादा खूप तुम्हाला तळमळीने काढा बनवून दाखवत आहे, पण तुम्ही उद्यापासून ह्या काढ्याचं सेवन नक्की करा. अगदी तुम्हाला 3 दिवसामध्येच फरक दिसून येणार आहे. आणि हा काढा तुमचं जोपर्यंत पोटदुखी बंद होत नाही, तुमचं पोट साफ होत नाही ना, तोपर्यंत नक्की घ्या. कारण की हे आयुर्वेदिक काढे असतात आणि हे निसर्गाचे काढे असतात, त्याच्यामुळं ह्या काढ्याचं काहीच पथ्य नसतं. तुम्हाला कसलेही गोळ्या औषध चालू असू द्या, तुम्हाला डायबिटीस असू द्या, शुगर असू द्या, कुठल्याही त्रासामध्ये ह्या काढ्याचा उपयोग आपल्याला नक्की करता येतो. कारण की आयुर्वेदामध्ये हळदीचं आणि कढीपत्त्याचं खूप आयुर्वेदिक महत्त्व मानलं जातं. काढा तयार झालेला आहे, काढून घेऊ. एका ग्लासामध्ये आपण हा काढा काढून घेऊ. पूर्ण 1 ग्लास असं पाणी घेतलं होतं. मंडळी, तुमच्या पायापासून तर डोक्यापर्यंत जेवढे तुमच्या शरीरामध्ये आजार दडलेले आहेत ना,
ते सर्व आजार ह्या काढ्यामुळे देखील दूर होणार आहे. जर आपलं पोट स्वच्छ राहिलं, आपलं पोट जर साफ राहिलं, तर आपल्याला कुठल्याच आजाराला बळी पडावं लागत नाही. आपल्याला थंडी, ताप, सर्दी, खोकला हे सर्व आपल्या पोटापासून उद्भवत असतं. आज मी तुम्हाला ह्या काढ्याचं व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे. व्यवस्थित असा काढा कसा बनवायचा ते देखील ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. जसं आपण चहा पितो ना, कोमटच हा काढा प्यायचा आहे. थोडासा कोमट जर काढा आपल्या पोटामध्ये, अर्थातच आपल्या आतड्यामध्ये जर गेला ना, जसा चहा जातो ना तसाच हा काढा जाणार आहे. आणि हा काढा जेव्हा आपल्या पोटामध्ये जाणार आहे ना, तेव्हा आपलं पोट लगेच 5 मिनिटातच साफ होणार आहे. मंडळी, आता भरपूर दादांनी कमेंट केल्या, दादा 2दा-3दा बाथरूमला जावं लागतं सकाळी सकाळी तरी देखील पोट साफ होत नाही. पण मंडळी, हा काढा घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच 10 मिनिटात तुमचं संपूर्ण पोट साफ होणार आहे. हा काढा घेतल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण अशी भरपूर बाथरूम होणार आहे आणि तुमचं खळखळ असं पोट रिकामच होणार आहे. मंडळी, फक्त एकदाच उपयोग करून बघा. तुम्हाला जर विश्वास पटत नसेल ना, उद्याच हा आयुर्वेदिक काढा बनवा आणि तुम्ही उद्याच लगेच मला व्हिडिओला कमेंटला लगेच उत्तर द्या, दादा वारंवार पोट खराब होतं, भरपूर दिवसाचं पोट खराब होतं, गोळ्या घेत होतो, औषध घेत होतो, तरी आमचं पोट काय स्वच्छ होत नव्हतं. पण तुमच्या काढ्यामुळे आमचं अगदी 5 मिनिटातच पोट साफ झालेलं आहे. आणि ह्याच काढ्याच्या सेवनाने 2 ते 3 दिवसातच आम्हाला पोटदुखीसाठी, पोटाच्या सर्व समस्येवर फरक हा पडलेलाच आहे. ह्या काढ्याचा उपयोग आपल्याला जोपर्यंत फरक पडत नाही ना, तोपर्यंत बिनधास्त करायचा आहे. आणि कुठलाही काढा तुम्हाला मेडिकलमधल्या गोळ्या किंवा दवाखान्यामधल्या गोळ्या सुरू असतील ना, तुम्ही त्या गोळ्या देखील घ्या आणि हा काढा देखील घ्या, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही शंका राहणार नाही. आणि मंडळी, प्रत्येक काढा घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी काढा बंदच ठेवायचा असतो, कारण की काढा घेतल्याच्या नंतर आपल्या शरीरामध्ये नवीन अँटीबॉडीज तयार होत असतात. त्याच्यामुळं काय करा, कुठलाही काढा 1 दिवसाआड घेत जा. तर चला, या काढा पिण्यासाठी वा वा मंडळी, काढ्याची चव खूपच सुंदर हा. मंडळी, हा काढा चहापेक्षा तिप्पट भारी लागत आहे. ह्या काढ्यामुळं 100% तुमचं चहाचं व्यसन सुटणार आहे. मंडळी, तुमच्या दादावर विश्वास ठेवा, याच्यामध्ये कुठलीच आपण साखर टाकली नाही, गूळ टाकला नाही, तरी देखील हा काढा गोड लागत आहे. कारण की कडीपत्त्याचे पानं गोड असतात, अद्रकसुद्धा गोड असतं आणि हळदीचं तर काही विचारूच नका. आणि ह्या काढ्याची चव अजिबात तुरट नाही, काही नाही, कडू नाही, सेम कोरा चहा पिल्यासारखा काढा आहे. काढ्यामध्ये एका व्यक्तीसाठी अद्रकचं प्रमाण कमीच असू द्या, अद्रक नकळत टाकायचं आहे, उगं थोडंसं. मग कडीपत्त्याचे पानं जास्त झाली, हळद जास्त झाली तरी चालल. संपला आपला काढा. किती छान लागला पिण्यासाठी. आणि मंडळी, हा काढा बनवायला खूप सोपा आहे. मंडळी, हा काढा तुमची सर्व फॅमिली पिऊ शकते. हा काढा थोडासा राहिलाय. काढा एकदम छान चवीसाठी. तर चला मंडळी, आज मी आयुर्वेदिक काढा बनवून दाखवला. त्या काढ्याचे तुम्हाला फायदे सांगितले. तुम्हाला हे फायदे कसे वाटले नक्की कमेंट करून कळवा. ह्या काढ्याबद्दल कुणाकुणाला अनुभव आहे, आजपर्यंत कुणी ह्या काढ्याचं सेवन केलेलं आहे, ते देखील कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा आणि आपला आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आजच्या व्हिडिओमुळं भरपूर ताईंना दादांना फरक असा नक्कीच पडेल. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.